हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आज आम्ही कुठं आलो आणि ही आहे माझी चप्पल जी आता तुटलेली आहे या चक्कर मध्ये. मला काही भेटणार नाही, तुम्हाला काही भेटणार नाही, फक्त ह्याच्याशिवाय. बरं ठीक आहे, खेळते, व्यवस्थित खेळते, ठीक आहे. 1 2 3 के किक किक किक. आता जी मला तुला मारा वाटायला ते. ओय कुठली पॅकिंग काय जलदा सांग बरं किती दिवसाची पॅकिंग आहे? ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, तिथे तुझ्या समोर एक बॅग आहे, ही आहे तर किती दिवसासाठी असेल सांग? हे सगळं एक आठवडा राहणार आहात का? राहू शकता का? आज तर जायला इव्हनिंग होईल, हां. उद्याचा दिवस, हां. परवाचा दिवस, आफ्टरनून, परत नंतर रिटर्नच यायचं. तर मग किती पॅकिंग चालू आहे? मलाही कमाल वाटत एवढी कशी पॅकिंग कशाची वेळ एवढी पॅकिंग मला अजून ही साडी सांगतच ही साडी आहे ते माहिती घालायची काही सकाळी वेगळी, नंतर दुपारी भागवताला वेगळी, नंतर हरिपाठाला वेगळी, नंतर कीर्तनाला वेगळी, असं काही आहे का? एक लेकांचा चालेल, हे आपल्या दोघांचा बंधूंचं एक आपल्या दोघींचा, म्हणजे दोन आपल्या दोघींचे, काय किती सारे आपले दोन आपल्या दोघींचे, एकीचा एक पेस्ट वगैरे राहणार नाही. काय सांगाव राहिलं नाही तर काय आणली ऑइल बघ, लागलं तर आणि तिथं नसलं तर सेन्सोडाईन वेगळं, हे वेगळं, मग कशाला लागत नाही एवढे बॅग्स? गन स्वाती गन कस काय गन काय बाई आहे? यात काय काय मलाच माहित नव्हतं, जे आहे ते मी आणलं टाकून. डब्यात बघून टाकली का? हम्म. काय बाई, तिथं कोणी शॉपमध्ये गेलं नाही तर. आपण मंदिरात जाताना 2 शॉप लागतात, पण आपण थोडी शॉपमध्ये जातो. लेकराला पाठवता येते तिथल्या तिथं. बरं ठीक आहे, होतं आणलं तर ठीक आहे ना. आता हे कशाला तिथं कलर करत बसणार आहे का? आता सांग हे कशाला? ते यांच्यासाठी घे म्हणले होते सोबत, लावलं तर लावतो, म्हणजे आज लवकर गेलं तर टाइम राहिला असता ना, तर मग लावायचा प्लॅन होता. घ्यायचं हे पाऊचच घ्यायचं. नाईटलाच आम्ही आदिलाबादला आलोत आणि आता सगळे मिळून आम्हाला जलदा जायचं आहे. तर तीच पॅकिंग आमची चाललेली आहे. मी पॅकिंग करून घेऊन आले होते बरं, माझ्या बॅग मी सेपरेट ठेवल्या असत्या तरी जमलं असतं, पण आमचा गोंधळ म्हणजे गोंधळ तर करायचाच कसा का होईना. तर ताईचं म्हणणं होतं लेकरांचे वेगळे ठेवू, यांचे वेगळे ठेवून आपल्या दोघींचे वेगळे ठेवू. तर आम्ही मग तशा प्रकारे बॅग भरल्या. बोल क्या बोलती? कप लेले इधर आके दे के दिखा. फटाक से दूंगी. मैं गन से मारूंगी, मैं हाथ से मैं मारूंगी. जोर मत कर. हम आधी सिक्सर करून ठेवायली. कभी ना कभी तो जरूर मारूंगी. मैं लात से मारूंगी मैं. नहीं मार सकती तू मुझे. ताई ना इथं एक गेम खेळूत म्हणत होत्या, म्हणजे आता नाही नंतर खेळूया, पण सहज त्यांनी कोणता गेम आणि कसा ते एक्सप्लेन करायसाठी मग इथं आमचं चाललेलं होतं. आणि A to Z पर्यंत प्रत्येक लेटरला कोणता तरी वर्ड म्हणायचा आपण, आणि टाईम जास्त घ्यायचा नाही, स्पीडमध्ये. त्यांचं झालं की आपलं, तर असं थोडंसं आमचं झालं, सगळं आवरलं, लेकरांचं आवरलं, झाडं सुकून जाऊ पाणी दिलं, त्यांना पाण्याची कमी पडू नये म्हणून मस्त पाणी दिलं नाही. आणि निघता निघता आमचा इथं असा गोंधळ झालाय. कैसे हुआ? स्वयंपाक वगैरे तर आम्ही सकाळीच आवरून घेतलं होतं,
पण बाकीच्या दुसऱ्या गोष्टी करायला एवढा वेळ घेतला तर यांचं एवढं ओरडणं खाल्लं आहे आज आम्ही की तुम्हाला प्रत्येक वेळेस उशीरच होतं काही असं तसं. आणि इथं बघू शकता लेकरं खेळत खेळत काय कुठं टाकतील सांगू शकत नाही. तर हा बॅट मॉस्किटो बॅट बाहेर टाकला होता, त्यांनी खेळायला घेतला होता, तर ते त्याच्यासोबत खेळल्यास ते बॅट राहील का. तर चला मग आता आम्ही निघालो मग जल्दाला, आमच्या मूळ गावाला, म्हणजे यांचं जे खास मेन गाव आहे आमचं तिथं. कुठं चाललो आपण? जल्दा हो अभि, इकडे बघ. अभिनव, अभिनव कुठे चालला? नकट्या काही लाओगे तो हम खाएंगे. आइसक्रीम अरे आइसक्रीम कहाँ से आई रे. वापस से लई छान दिसायला. पण काय खाता सांगा बरं. आणि मम्मा दिसना गेले आपण. कुल्फी, कुल्फी कुल्फी गोधडीची बघा. तर तुम्ही ऐकलंच असेल, ताई यांना मस्का लावत होती की भाऊ उन्हाळा चालू झालाय, मग काही स्पेशल आहे का, आज तुम्ही खूपच छान दिसायलात असं तसं. तर ताईचं सगळं आईस्क्रीमसाठी चाललेलं होतं. इथं यांनी भरपूर असे फ्रुट्स घेतलेत कारण आता 2-3 दिवस मग जल्द्याला लेकरांसाठी लागतील. आणि ताईनं म्हणलं तसं झालं. इथं एक बेकरी होती, छान नवीन बेकरी आलेली होती, तर इथं मग आता काहीतरी खाऊन जाऊया म्हणजेच आमचा आईस्क्रीमचा प्लॅन होता. पण तिथं पाणीपुरी पण खूप भारी दिसत होतं, म्हणजे सगळं क्लीन आणि हायजीन मेंटेन केलेलं होतं. तर चला म्हणलं कशी आहे पाणीपुरी तेही खाऊन बघूया. तर मस्त अशी पाणीपुरी खाल्ली, लेकरांनी आईस्क्रीम खाल्ली. पण प्रणूला अंजीरची काजू कटलीच खायची होती, त्याला आईस्क्रीम वगैरे आवडत नाही. काय खायला अंजीर कटल्या तू काय खायला गौरव? आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली, पण आता आम्ही थांबलो आईस्क्रीमसाठी होतो, तर आईस्क्रीम तर घ्यावंच लागेल. तर मस्त अशी आईस्क्रीम घेतली, पण लेकरं तिथं सतवत होते. यांचं म्हणणं होतं की चला आता गाडीत बसून खा तुम्ही दोघी, कारण लेकरांनी तिथंच खाल्लं होतं. तर मस्त गाडीत बसून मग आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आमच्या जल्द्याच्या रोडला आता लागलोत आम्ही. shining lights, red means stop, green means go, yellow means ride very slowly. Twinkle, twinkle, laughing lights on the corner. आमचे हे 4 हिरो गाडीत असले ना एकत्र, मग त्या आवाजाला काही अंतच राहत नाही. तर त्यांचे राईम्स वगैरे सगळं चालू होतं, म्हणजे जे नाही ते काढतात शोधून शोधून. इतक्या दिवस गाड्यांचे नावं भरपूर चाललेलं होतं, पण आता थोडा आम्हाला विसर पडलाय आणि आम्ही आता दुसरं काही म्हणत आहोत. तर असं करत करत आता आम्ही जल्द्यात पोहोचलोत आणि घरी येऊन बघतो तर काय गेटला तर लॉक नव्हतं, पण मेन डोअरला लॉक होतं. अरे डोर लॉक आहे. हेल्प करा, घ्या ना बडी मम्मा कोण. लॉक आहे पण. आई बाबा दोघंही घरी नव्हते, कारण गावात सप्ताह चाललेला आहे, तर मग ते दोघंही मंदिराकडेच असतील आणि लॉक लावून होतं. मग यांनी फोन वगैरे केला, चावी कुठं आहे विचारली. तोपर्यंत आम्ही इकडं आलो तर काय आमच्या आंब्याच्या झाडाला इतकं मस्त आंबे लागलेले होते आणि जे जांभळं असतात त्याच्या झाडाला मस्त असा तोर आला होता. तर आम्ही इथं राहत नाही आता, म्हणून इथं धिंगाणा डस्ट किंवा पसारा भरपूर असतो, कारण आता आमचं येणंच होत नाही. जवळपास वर्ष होत आहे तर आता आमचं येणं झालेलं नाही. तर तुम्ही ही मॅट्रेस बघू शकता, उंदरांनी जागोजाग किती कट केलेली आहे. आमच्या घरात इतके जास्त उंदरं ना विचारूच नका. ते वर जे लाकडं लावलेले आहेत ना त्याच्यावर रात्रभर म्हणजे त्यांचा रस्ता आहे तो इकडून तिकडं जात राहतात ते. तर गादीची तर कंप्लीट वाट लावलेली आहे आणि आमचे एवढे कपडे वगैरे कट केलेले आहेत ना आम्ही इथं असताना. तर आता आम्ही इथं जास्त काहीच ठेवत नाही. ताई ड्रॉइंग स्वातीची जल्द्याची ड्रॉइंग जेव्हा काही म्हणजे इथं बोर होत होतं तेव्हा काढलेली. तर जेव्हा मी जल्द्याला राहत होते ना, म्हणजे आम्ही जल्द्याला राहत होतो तेव्हा ही रूम माझी होती आणि मला बोर व्हायचं तेव्हा मी ही ड्रॉइंग वगैरे काढलेली आहे. तर मला इथं इतकं बोर होत होतं ना, मी इतके कुटाणे केले तिथं, म्हणजे नाही त्या गोष्टी इथं केल्यात.
खूप बोर झालं की मग काहीतरी झाडं वगैरे लावायचे किंवा सौरभ लहान होता तेव्हा त्याचे वेगवेगळे फोटो काढायचे. आता आम्हाला 2 दिवस राहायचं आहे, 2 ते 3 दिवस. पण एवढी तर सोय करावं लागेल की आम्हाला तिथं झोपता येईल आणि आम्हाला झोप चांगली लागेल. तर आता आम्ही 2-3 कूलर काढून बघितले होते की कोणतं चालू आहे. तर यांनी मग हे व्यवस्थित आहे हे लावा बोलले होते. तर यालाच मग क्लीन वगैरे करणं चाललेलं आहे. ठीक आहे 2च दिवस राहायचं आहे, पण मग गरमी इतकी जास्त होती ना, कारण सगळे रूम्स पॅक आहेत आणि व्हेंटिलेशन पण जास्त नाही. तर आम्ही इथं थोडीशी स्वच्छता करून घेतली. एक जे पलंग होता ते टाकून त्याच्यावर आमचे बॅग्स वगैरे ठेवले. इथं मस्त अशी गादी टाकली आणि इकडं एक कूलर आणून लावले. तर आता आमची 2-3 दिवसाची सोय तर इथं झालेली आहे. काही ते वेड अंगात भरल्यावानी. ठीक आहे 1 2 3 के किक किक किक. आता जी मला तुला मारा वाटायला ते किक. 1 2 3 एस. सासू साज. सॉक्स. 1 2 3 बी. अगं मन ग. म्हणायचं होतं ना, मला वाटलं थोडं थांब. 1 2 3 बी. बॉम्ब. पी म्हणलं पी. हा बी म्हणले ना मग. मग प्रणवचं पी तर बॉम्ब कुठून येते? पी येते त्याच्यात. पण बी म्हणलं वाटलं म्हणजे बी बी कळलं का? त्या कूलरमुळे कन्फ्युजन झालं. 1 2 3 एस. अरे मला ते बा. 26 आहेत पण माझ्या तोंडात 4च यायला. लास्ट हा स्वाती. आता बहाणे नाही. 1 2 3 एल. किती जुळाले तर. 1 2 3. मला वाटलंच तू म्हणणार नाही, मी म्हणली नाही. हा चल स्टार्ट. 1 2 3 एम. मून. मी तिथं बघूया की आमचं घर कसं आहे. घर तर नाही पण घराचं अंगण वगैरे कोणकोणते झाडं आहेत हे सगळं आज मी तुम्हाला दाखवते. चला. आणि आम्ही गावाकडे कशामुळे आलो ते तुम्हाला सांगते. तर आमच्या गावात चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह. तर तुम्हाला आवाजही येत असेल, ऐकायलाही येत असेल. तर सप्ताहाचा शेवट मग 31 तारखेला मंगळवारी आहे. तर त्यासाठीच मग आम्ही आलेलो आहोत. मी ताई लेकरं वगैरे आलेत, यांना काही सुट्टी नाही, आज हे जातील रिटर्न, परत मग आम्हाला घ्यायला येईल. चला मग आता बघूया आपण. तर इथं हे आहे जांभळाचं झाड. आम्ही जेव्हा इथे राहत होतो ना, छोटं होतं, एवढं मोठं नव्हतं. या 1-2 वर्षात किती मोठं झालंय आणि याला किती तोर आलाय बघा. मस्त जांभळ आहे, त्याचे स्वीट आहेत. आणि इकडे आंब्याचे 2 झाडं आहेत बघा. आम्ही होतो तेव्हा हे छोटे छोटे होते, पण आता मस्त झालेत आणि आंबे पण खूप मोठे मोठे लागलेत आणि खूप जास्त लागलेत. आम्हाला वाटलं नव्हतं, आम्ही नाही तर मग आंबेही नसतीलच वाटलं, कुणी कुणी नेऊन संपले असतील, पण आहेत थोडेफार आंबे. बघा हे आहे बदामाचं झाड. हे झाड ना, आणि ही आहे माझी चप्पल जी आता तुटलेली आहे या चक्कर मध्ये. तर बघा हे बदामाचं झाड किती मोठं झालंय. असंच एक झाड आमच्या अंगणात होतं डोरच्या समोर. तर खूप मोठं होतं, खूप बदाम लागायचे त्याला. आणि हा जो इथं टँक आहे हे बहुतेक गोबर गॅस, म्हणजे बहुतेक नाही, इथं गोबर गॅस होता म्हणे. माझं लग्न झाल्यावर मी आल्याच्या नंतर हे काही कधी यूजमध्ये आलं नाही. मी येण्याच्या अगोदर कधी 2-4 वर्ष अगोदर माझ्या सासूबाई हे यूज करायच्या, पण मी आलं तेव्हापासून मी काही याचा यूज बघितला नाही, पण इथं ते होतं. तर इथं मस्त एक मोगऱ्याचा वेल आहे, लिंबाचं झाड पण आहे. इथं लिंबाचं झाड आहे, मोगऱ्याचा वेल आहे. आणि आम्ही आंबे खाऊन कोई टाकलेल्या बघा. मस्त असे आंब्याचे छोटे छोटे रोपं आलेले आहेत इथं. कुठे होतं बदामाचं अगोदर झाड? बघा बदामाचं झाड इथं होतं, इथं बूट दिसत असेल तुम्हाला. तर ते नंतर तोडण्यात आलं. आमच्या घरामध्ये उंदराचं राज आणि बाहेर घुशीचं राज. तर तुम्ही बघू शकता इथं. कोट्याकडचं तुम्हाला दाखवायचं होतं, पण आता लेट झालंय, हरिपाठ अर्धा झालाय, तर आम्ही हरिपाठाला चाललो. तुम्हाला नंतर दाखवते मी कोठ्याकडची क्लिप. चला हरिपाठाला.
राधे राधे बोलो राधे 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 राधे. चला मग मस्त असा हरिपाठ करून आलोत आम्ही. खूप छान वाटलं तिथं. आणि आता घरी येऊन आमच्या जल्ल्याच्या छोट्याशा किचनमध्ये आता आमचा स्वयंपाक चाललेला आहे. तर आम्ही शॉर्टकट बनवणार आहोत खिचडी. आणि असा करते माझ्या व्हिडिओचा शेवट. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि त्यात तुम्हाला बरंच काही सप्त्याबद्दल बघायला भेटेल. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. आणि याही व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. चला बाय.